share her thoughts with us. रंग बलिदानाचा त्यात रंग्यात पहावा, रंग बलिदानाचा त्यात रंग्यात पहावा, चाक देश प्रेमाच्या अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैवच रायू व्हावा, सदैवच रायू व्हावा. नमस्कार, माझे नाव शा अलमीरा आलम आहे. मी इयत्ता 5वी ब ची विद्यार्थिनी आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या अगोदर सुमारे 300 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवून कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. त्यानंतर इंग्रजांची गुलामगिरीत आपण देशसेवक करत राहिलो. भयानक अत्याचार सहन केला. त्यामुळे आपण सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे. हे आपण कधीच विसरू शकणार नाही. आपल्या देशात प्रक्रियांची गुलाम म्हणून किती तेढा सहन करायचा? आपल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे? असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अब्दुल कलाम आझाद, अशफाकुल्लाह खान, अब्दुल गफ्फार खान आणि बेगम हजरत महल इंग्रजांच्या अत्याचार विरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या देशात आपली जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला. इंग्रजी चढाई युनियन जॅक खाली घेऊन आपला तिरंगा विमानाने फडकावण्यात आला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होय. म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात स्वराक्षरांनी कोरला गेला आहे. आता आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक पुण्यागोविंदाने राहतात. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है, निश्चल पवन प्रेम पुराना, भारत देश हमारा है, भारत देश हमारा है. आपण स्वतंत्र आहोत. अन्याय आणि अत्याचार सहन करू नका. शेवटी एवढी इच्छा व्यक्त करते की तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं आबाद रहे